नरेंद्र मोदीच हवेत. कारण आम्ही गेल्या मागच्या 40 वर्षात तर म्हणजे आमच्या वडिलांची पिढी बघितली आणि 20 वर्षापासून मी पण बघतोय. राहुल गांधीच्या काळात आम्हाला फारसं काही जाणवलंच नाही. आमचं अस्तित्वच मिळालं नाही आम्हाला. आज मिळालंय. एक शेतकरी म्हणून मी बोलतोय. कारण आम्हाला पंतप्रधान सन्मान निधी आणि मुख्यमंत्री सन्मान निधी या दोन्हीमध्ये पण व्यवस्थित वाटलं. कारण काय झालं, याच्या पाठी मंत्र्यांनी म्हणा किंवा पंतप्रधानांनी हा विचारच केला नाही शेतकऱ्याला किंमत आहे म्हणून. हा विचार फक्त यांनी केलाय. थोडं बहुत लोकांचं म्हणणं आहे बाबा GST वगैरे लावला तर देश चालवायचं म्हणजे या गोष्टी कराव्याच लागतील. तुम्हाला महागाई वाढली, रोजंदारी वाढलेली. तसं जर बघितलं, ज्यावेळेस मी 2,500वर काम करीत होतो तर आज 20,000वर मी काम करतो. म्हणजे त्यात पण तफावत झालेलीच आहे ना. त्यानुसार महागाई वाढणार आहे आणि ही लोकांच्या डोक्यात भावना वाढायची, महागाई वाढली तसं काही विषय नाही. पण शेतकऱ्याला आहे ना 100% त्यांनी न्याय द्यायचं काम केलेलं आहे आणि यावर मी ठाम आहे. मी कुठल्याही पक्षाचा कार्यकर्ता नाही किंवा मोदीचा पण कार्यकर्ता नाही, पण एक चांगलं प्रतीचं काम त्यांनी केलेलं आहे याबद्दल मी 100% सांगू शकतो की आम्हाला इथं BJPचंच सरकार हवं आहे.